हॅपी बर्थडे ब्रो मारायला जाम काय तसं काहीच झालं नव्हता तो फक्त एक योगायोग होता तो एक माझा गैरसमज होता देऊ शकता तुम्हाला वर्षी गणपतीना लास्ट वर्ष तुमचा इथेशी आम्ही वैतागलो तुमच्या गाण्यानं वैतागलो हे वर्षी नवच बोलू आपण हे बोलतो साड्या घालून ठेवले आज जन्माष्टमीचा दिवस काकाचा बर्थडे तर काकाच्या बर्थडे साठी आलं काकाच्या बर्थडेची डेट वेगळी असतं पण त्याचं नाव बालकृष्ण कारण तो जन्माष्टमीच्या दिवशी जन्माला आलेला होता मग आज काकाचा बर्थडे करायला आम्हाला जायचा कवापासून उभी हवी तर 9 वाजल्या ना प्रीतीदाई अजून आली नाही 5 मिनिटं बोललेली अजून आली नाही ती बिचारी गावच्या घरांच्या हात करता लो लो कोणत्या पर्सनल गोष्टी ना असा हात नाही लावायचा ती खोलून बिलून बघून सगळा मोकली आहे ते पिशवींचा पावडर चला पोहोचलो काकाच्या घरा ए येऊ ना थांब बर्थडे बॉय ही तयारी काकानी करायला भोजन होती असा लुक कला नाही तुम्ही केला ही काकाला काही केक कापून देणार नाही इसके इरादे मुझे कुछ ठीक नहीं लग रहे ए ऐसा नव्हता करायचा याक म्हणजे पण जाम शांत झाल्या झाली पोरी मस्ती नाही करत तिचा पण बर्थडे तिचा तिने आशीर्वाद दिला तिने तिची नी उचलून खाली बाप रे हॅपी बर्थडे ब्रो मारायला जाम हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर काका हॅपी बर्थडे टू यू अरे खा असा कसा केक नाही बटत कोण बोलला तिला केक नाही बटत ती बघ खात फोनला मारू मला विनी का केला सांगू मग सरप्राईजचा कार करायला खोला काका खोल खोल त्याच्यात सरप्राईज दिले तुला चष्मा तिला सगळं माहित होतं तिचा या बघ क्युरिओसिटी बघ तिची ये ऍक्टिंग आहे आता पहिले संगले जाता का लावरे ऍक्टिंग करते हो घालून दाखव ना फिरून पण ये शाहिद कपूर थांब ना तुझा चला बर्थडे सेलिब्रेशन आवरा गोंगाटे तरी कमीच आमची पोरं आता जरा कमी मस्ती करतात ना जाम कमी पोरं आल्या तुम्ही का बोलत होता माझ्याबद्दल 2-2 गिफ्ट आणले तरी जो काही चक्काल आलं गिफ्ट कोणीतरी काकाला कॅडबरी दिली मग मनाशा दिला त्याने गिफ्ट आणले आपण नाही आणला
झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा काम तो आमच्या जवळ असतं. सगळ्यांना केक द्यायचा ना. केक कटिंग करणारी हीच असतं ना. हिला लगीन झाला हिचा तरी आम्ही हा निजा इथं केक कापाला ती बरोबर मापान केक देत. हा बरोबर मापान केक देत. कॉन्ट्रॅक्ट केल्याशिवाय तुझा लगीन आम्ही होऊन नाही देणार. ओ माय गॉड मी विसरलो. मी पण नसणार आहो क माहिती का मी 10 वर्ष अजून इथं जाऊ. मेन प्रसाद वाटाचा काम वेदिका मोठा काम होतं मेहनतीचा. त्या काकाचा बर्थडे झाला. आता जायच्या देवाऱ्यामध्ये जागरणाला. पडणार होतो पण वाचलो. चाललेलो देवाऱ्यात पण आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही आलो मंदिरात. पोथी पण चालू आहे म्हणजे आता बंद. पोथी संपली. कशी पोथी पिठोरीला संपल. सगळ्या गोष्टी नंतर पहिले स्नॅप जरुरी आहे. क टाकू जा. मेयाची डिमांड हिचा एक सीन तो हिचा एक सीन तर नेहाची अशी या क त्याला बोलतात. नेहाची अशी डिमांड का तो टाकायलाच पाहिजे नाही तर ती मला अनसबस्क्राईब करेल. मग क बोलतो तू टाकू का नको. काय काहीच झालेला नव्हता. तो फक्त योगायोग होता. माझा गैरसमज होता जो माझ्या तोंडातून निघलेला होता. बाकी काही तिने स्वतःचे हातच्या तिच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. तसं काही समजू नका. ते तसं बिलकुल नव्हतं जे आम्ही बोलले आहोत. तिने वो मेरी गलती से मुंह से निकल गया. मेरी जबान कट गई. बाबा कुंदाल जास्त एकदम मनोभाव आहे पाया परत. ए ना आता पाया परून आले व बेलवास होत. वा 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 ए कला ही पोरा गेली ती काकांची नतीशा इथे गवशी धरल्या ना आम्हाला. ही अशी विचित्र पोरान तरी कमीच मस्ती आहे यांची. त्याच्यामुळे याच्या समोर सगळी प्लॅनिंग केले का मंदिरात जायचा नाही. त्याला इज्जत तर तुला नावरा गोंगाट घातले एवढी डेंजर इथं होत. इथं येऊन बटना लाईटीची बंद करतील ना क त्यांचा प्रयोग चालू आहे. तेव्हा म्हणून तुम्हाला काय आम्हाला जायचा देवाऱ्यात पण इथं असं भक्तीत तल्लीन झाले. नाही नाही गैरसमज फोटोशूट चालू आहे. असं आहे ना सगळ्या ना दुकानात जा तर नाही जाणार नाही. इथं माग माग आले. चला आलो काकाच्या इथे. इथं पहिलेच गोंगाट घातले पोरावी. अरे जाम जागाव पोरात मला उलट सुलट बोलतात. ए बाबा बाबू बाबू क पर गुड बॉय. इथं पण बटना दबतात. कुठेच जाऊन सुधारणार नाही. तरी जाम पोरा कमी आहे ना. गोंगाट कमी आहे आधी. हा नाच. यो आमचा जागरण चालू आहे. आता तोंड लपवून का होणार. जागरणाने आले कोणी काहीच करत नाही. ज्याचा तो सगळी टीव्ही बघणार. पहिल्यांदा बोरिंग जागरण चालू ना. आम्ही आमचं यायचं का नाही चाललेलं पण आत्याने आम्हाला एकदम प्रेमाने बोलवलंय. एक पण शिवी नाही दिली म्हणून आम्ही आले आहोत. जाम घंटाला आले. काकाने काका असं आम्ही गाणी तरी बोललो असतो. हे पोरावी बोल केले ना आम्हाला.
हे पोरांनी जाम बोर केला आम्हाला. नाही हो एक इथं इथं पण सगळी अशीच बसल्या. या स्टॅच्यू गेले यांना दोघीला. यांना 12 वाजल्याशिवाय हलवायचा नाही इकडच्या. सातवीला छोटीला बघा. मामा एकदम टफ फाईट आहे हो. एकदम मारमडावर कुंडच नको देव. मला आली भीती वाटते. नको घाबरलो. अरे बाई बस कर. मला तिलाच बघायच्या वाटत. स्टॅच्यू कोणी केला? जाम जिद्दी वाटत. अरे पाणी याला डोलेले बाय. सख्त लॉन्डी. मी काहीच नाही केला म्हणा. अशी नको बघू. मी काही नाही केला. तिला हलवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा चालू पण ती हलत नाही. हाच तरी कसा तुला हसू येणार तुझं ग. और यहाँ मैं पिघल गया. आता झोप यायला लागली. सगळी मोबाईल मध्ये घुसल्या. माझ्या झोपाचा टाइम पण झाला. तू पण मोबाईल मध्येच बघतो. बाई हा काय प्रकार. याच्यासाठी तिने गेम सोडला. आवडी जिद्दी लडकी. आता नवीन पोज स्टॅच्यूची. स्टॅच्यू मध्ये डोला हलवतात. नाही तुम्हाला तिच्यावर दया नाहीये. जाम मोठी धमकी. तर तुम्हाला बर्थडेला बोलवणार नाही. हे आत्या आम्हाला केक कापायला ठेवा. केकचं तुकडं. हा प्रीतीताईचा करायचा कॉन्ट्रॅक्ट. हे वर्षी गणपतीना लास्ट वर्ष तुमचा इथेशी आम्ही वैतागलो. तुमच्या गाण्यानं वैतागलो. बस झाला. ऐसे गाणी बोला पला पला पला. यावी आम्हाला असंच बोलतात ना. आम्ही नाही जाणार. हे वर्षी नवच बोलू आपण. साड्या पण आम्ही शिवल्या. नशीब नाही म्हणजे शिवल्या. यावी साऱ्या शिवल्या म्हणून आमची लग्न होत नाही. फायनली चालली सगळी देवार आहे. मन दिसलं बी नाही. चला बोला का बोलायचा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. श्रीकृष्ण भगवान की. काकानी मिठाई चोरली. प्रसाद वाटायचा कार्यक्रम. दय ना आता हा आत्या सांग प्रसादाबद्दल काहीतरी सांग. प्रसाद खूप मस्त आहे आणि तो खायलाच लागतो थोडा तरी. कणाचा बनवले सुटोरा त्याला बोलतात. ओके. कारण ना तिखट लागतो. तिखट लागतो. याची एक वेगळी टेस्ट. काकू तू
तिखट असतो, तिखट गोड असतं आणि तो वर्षातून एकदाच आपण बनवला जातो आणि खातो. आणि पहिली गोष्ट म्हणजे एकच आहे की आपण रोज नाही बनवतो. दाखव प्रसाद आणि हा लास्ट यावर्षी तुम्ही खाऊन घ्या. पुढच्या वर्षी येऊ नका. तिला एकाचा लगीन करा ना जा. 12 वाजून गेले तरी याला अजून झोप नाहीये. दे मला. बाबा जाऊ लागला. बाबा जे दोन आता झोप येतं का नाही? आज तो भीम आहे, उद्या कृष्णाचा रूप घेणार आहे. आता घरच्या घरी जा आणि झोपा. नाही येऊ नका. मग आता सत्कार करून यायचा उद्या. तुला सांगतो ताईला उचलून दाखवतो. तुला ना कॅडबरी चॉकलेट मग किती वाला देशील पहिले ते सांग. जन्माष्टमीचा दिवस आता संपला. आता उद्या दहीहंडीचा, पण उद्या मी व्लॉग काढीन का नाही माहिती नाही. म्हणून आता बघू उद्याचा उद्या. जर वाटला काढावासा तर मी काढीन, नाही तर नाही. आता घरी पण चाललो. या तर जेल्या घरा. हे कोण रे गाणी लावलं. उद्या आपण व्लॉग बनवायचा का नाही बनवायचा? पण मेन उद्या को प्रॉब्लेम, उद्या सगळे ते जाम गाणी वाजतील तर त्याच्यामुळे कॉपीराईट येईल. कारण चांगला तर बनवू शकतो पण आता करायचा बघू. मला जमला तर मी काढीन, नाही तर मग नाही. आतापासूनच गाणी चालू झाली. आता उद्या तर कौरव वाजवतील. चला बाय बाय बाय.